पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आतू चल आकर. मला नकोय रे, खरंच नकोय. आतू नाही म्हणून कसं चालेल आतू? बरं व्हायचंय की नाही तुला? चल आकर. अरे घे सावकाश. हळू. आतू मला माहिती आहे तुला आपल्या कंपनीची काळजी लागून राहिली. आतू मी तुला शब्द देतो, आपल्या कंपनीला काही होणार नाहीये. मी काही होऊ देणार नाहीये. गुड. का वाईट नाहीये म्हणजे? तू लाव फोन, लाव. चिका नको प्लीज. ताई नको अडवस. नाही तिला सुद्धा कळू दे ना प्रभास कसा आहे आणि काय वागलाय ते. कर ग कर. चांगलं आहे ना मग उगाच नाटकं घे. मी भरवते. हा तू कुठे चाललास? तू अगं एक अर्जंट कॉल आहे, मी आलोच. हॅलो प्रभास, तू असं वागशील असं वाटलं नव्हतं रे मला. आणि हे जे सगळं काही झालंय ना, बिचाऱ्या वीणाचा काय दोष आहे रे? तिने मान्य केलं नसलं ना तरी ती सुद्धा तुझ्यावर प्रेम करते माहितीये तुला. चिका तरी तू असं वागलास. तू आणि बाबा मिळून का छळताय रे तिला? चिका ऐक ना, काय झालं तुला अचानक? हा का कॉल केलायस? आणि मला सांग वीणा कुठे आहे? नशीब वीणा नावाची कोणीतरी मुलगी तुझ्या आयुष्यात आहे, लक्षात आहे तुझ्या. चिका ऐक ना, तू काय बोलतेस ना मला काहीच समजत नाहीये. प्रभास, समजत नाहीये का न समजल्याचं नाटक करतोयस रे तू? चिका तू मला स्पष्टपणे काय झालंय ते सांगशील का जरा? अच्छा, स्पष्टपणे बोल. आधी मीटिंग साठी निघून गेलास आणि आता ही नाटकं करतोस तू? कसली मीटिंग? काय बोलतेस तू? प्रभास, आता हे सुद्धा मीच सांगायचं का रे तुला? इन्व्हेस्टर्स सोबत तुझी मीटिंग होती ना, आणि प्रभास याने फक्त बाबांचा नाही आमच्या सगळ्यांचा विश्वासघात केलायस तू. चिका ऐक बघ तुमचा. हॅलो चिका काय झालं दादू? चिकाचा कॉल होता. का काय म्हणाली? ऐक शांत हो, थांब. तू ऐक दादू, तू जा आत्ता. हे बघ, मी आहे आत्ता सोबत. हे बघ, तू आत्ता वीणाकडे नाही ना गेलास तर संगमनेरमध्ये राहून जी काही मेहनत केलीस ना सगळी वाया जाईल. ऐक माझं, तू जा, मी आहे आत्ता सोबत. नको काळजी करूस. खरंच जा. प्रभास, आतू आहे इथेच येतो आम्ही. ठीक आहे, थोडंच राहिले, पिऊन टाक. चल आता नको, खरंच नको, बास झालं. ठीक आहे. प्रभास, मला सोडून कुठे जाणार नाहीस ना रे परत? मला खूप गरज आहे तुझी. मला खूप गरज आहे तुझी. आपल्या कंपनीला सुद्धा गरज आहे.
नाहीतर आपले सदावर्ते इंडस्ट्रीचं भवितव्य तुझ्या हातात. दादू प्लीज जा. नाही मिकी, आता तुला जिंकून दिल्यावरच मी निघणार. पण प्रभास असा अचानक निघून का गेला? खरं तर जेवढं मी त्याला ओळखतो त्यावरून प्रभास पळपुटा किंवा घाबरून पळून जाणारा नाहीये, नक्कीच नाही. ज्या अर्थी तो असा अचानक निघून गेला त्या अर्थी त्यामागे काहीतरी मोठं आणि तितकंच महत्वाचं कारण असलं पाहिजे. प्रभास सर मीटिंग मध्ये गेलेत. इन्व्हेस्टर्सचा सदावर्तेंवरचा विश्वासच उडाला. अहो कंपनी बंद करायची असं सुद्धा म्हणत होते इन्व्हेस्टर्स. त्यामुळे हे सगळं थांबवण्यासाठी प्रभास सर मीटिंगला गेलेत. शैलजा सदावर्ते यांच्यापेक्षा मोठं त्यांच्या आयुष्यात कधीच कोणी नव्हतं आणि कधीच कोणी नसेल. कुणाचा कधी आणि कसा फायदा करून घ्यायचा हे त्यांच्या इतकं चांगलं कुणालाच जमत नाही. दिसायला साधेभोळे आहेत ते, पण खूप स्मार्ट आहेत. समोरच्याला गंडवलेलं त्याला कळणार सुद्धा नाही. पण आजपर्यंत तू माझ्यापासून काही लपवलं नाहीयेस, पण आज तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मला सांग, प्रभास आणि तुझ्यामध्ये काही भांडण झालंय का? काय बिनसलंय का? ठीक आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं प्रभासच देईल. मामा प्लीज, त्याची काही गरज नाही. गरज नाही कशी? गरज नाही कशी? पण तू स्वतःचा चेहरा पाहिलास आरशात? पाहिलास? अगं किती मलूल पडलाय चेहरा तुझा. अशी विणा पाहिजे सवय नाही का मला? खरंच नाही. त्यात तुझं आणि प्रभासचं नातं इतक्या विचित्र वळणावर येऊन ठेपलंय ना की मला तुमची काळजी वाटायला लागली आणि ती काळजी वाढत चालली. त्यात तू काय बोलत नाहीस, उत्तर देत नाहीस. ठीक आहे, मी प्रभासशी बोलतो, दुसरा पर्याय नाही. मामा तुला आईची शपथ आहे. फोन का उचलत आहे? फोन कट केला वीणाने. मी तिला न सांगता इथे आलो म्हणून काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला?
आत्या शुद्धीवर आली हे ठीक आहे, पण प्रभासला कंपनी वाचव हे सांगण्याची काय गरज होती? अरे आजारी माणूस आहे, आजारी माणसाने आजारी माणसासारखं राहावं, कशाला एवढी बडबड करायची? आता तो वीणाकडे जाणारा प्रभास थांबला आत्याचं कारण ऐकून. तू शांत राहा. तू चिडचिड करून शैलजा पुन्हा बेशुद्ध पडणार नाहीये. शांत राहू. मी शांत राहू. कसा शांत राहू? हं? अख्खा गेम आपल्या हातात आला होता की नाही? आता हे घडलंय. नाही तुम्हाला टेन्शन आलं नसेल, हे असं असं करत बसा बास, पण मला टेन्शन आलंय. त्या इन्व्हेस्टर्सने प्रभासला दिलेली 48 तासांची मुदत आज संपतीये. उद्या ते घरी येतील माझ्या नावावर शिक्कामोर्तब करायला, पण त्यांनी जर प्रभासला घरी बघितलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल. आणि त्यात जर आत्या बरी झाली उद्या तर विषय संपला. मग त्या इन्व्हेस्टर्सना आपल्या बाजूने वळवणं आपल्याला खूप कठीण जाईल. आयडिया. त्या इन्व्हेस्टर्सला आपण आत्ताच कुठेतरी बाहेर बोलूया. आत्ता बोलूया? हो आत्ता. हो बोलवा. काय झालं? रात्र खूप झाली, झोपले असतील सगळे. मग हा विचार आयडिया देण्याच्या आधी करायचा ना. सॉरी. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. उद्या त्या इन्व्हेस्टर्स समोर आपण तिघांनी एक होऊन बोलायचं. तुम्ही, मी, आई. आत्या उद्या ठणठणीत बरी जरी झाली तरी समोर प्रभास आणि आत्या, त्यांच्या विरोधात आपण तिघं. त्यामुळे आपलं पारडं हे कायम जडच असणार तिकडे. आमिर, अरे असं बुद्धिमान विचार करण्यामध्ये तू माझा मुलगा शोभतोस. गुड नाईट. गुड नाईट. सोपा जाऊन इन्व्हेस्टर्स येणार आहेत ना उद्या. हो, लवकर उठायला लागेल. गुड नाईट. नमस्कार. नमस्कार. शैलजा सदावर्ते आणि मिहीर सदावर्ते आहेत का घरात? हो आहेत, या ना. हाय प्रभास. हाऊ आर यू? सर, हाय सर. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, तुम्ही एवढ्या सकाळी येणार होता मला माहीतच नव्हतं. तू परत कधी आला? आणि ते तुझे पर्सनल प्रॉब्लेम ज्यासाठी तू गेला होतास ते संपले का? नाही ना सर, नाही संपलो काम अजून ते. हॅलो सर. हॅलो. याचं काहीतरी वेगळंच चालू आहे सर. याचे प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत आणि ते अजून मिटले नाही आहेत. कारण ते जर मिटले असते तर प्रभास तुम्हाला घरी दिसला नसता. त्याच्या नवीन कॉन्सर्टच्या तयारीसाठी कुठेतरी तो गेला असता. आमच्या प्रभासला ना म्युझिकचं प्रचंड वेड आहे. आताही जर का तुम्ही त्याच्या पुढे कॉन्सर्ट की बोर्ड मीटिंग असं ऑप्शन ठेवलत ना तर तो कॉन्सर्टच निवडेल बघा. करेक्ट आहे. आणि फार लकी आहे बरं का आमचा प्रभास. आणि त्याच्या आत्तूचा त्याला फुल सपोर्ट आहे. म्हणजे ऍक्च्युअली तो मागच्याच वर्षी फुल फ्लेज ऑफिस जॉईन करणार होता, पण काय तो फार बिझी असतो ना ते कॉन्सर्ट प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो, प्रभासला म्युझिकचं इतकं वेड आहे ना की आपला बिझनेस जर म्युझिकशी रिलेटेड असता तर प्रभासने ऑफिसमधनं पायही काढला नसता. म्हणजे सगळ्या मीटिंग्स त्याने अगदी मनापासून उत्साहाने आणि वेळेत पूर्ण केल्या असत्या. काय करणार, आपलं बॅड लक सर, अजून काय नाही. अहो, मग शैलजा सदावर्तेंनी त्यांना एखादं म्युझिक स्कूल ओपन करून दिलं पाहिजे ना. नाही म्हणजे इथे कशाला वेळ घालवायचा आणि एखाद्याची जागा मारायची. हो ना सर. प्रभास, एवढं कौतुकपूर आहे ना तुझ्या म्युझिकचं, नाही अजून काही वाढवून चढून सांगायचंय का? चिका, ठीक आहे चहा. चिका, अगं तू माझी बॅग का भरतेस? थोडा प्रश्न विचारण्यापेक्षा पटापट तयार होतो. तयार हो म्हणजे? चिका, कुठे चाललोय आपण? हे बघ, बाबांची मनस्थिती अशी असताना मी त्यांना एकट्याला टाकून कुठेही जाणार नाही. चिका, मी काय विचारतेय तुला? थोडा प्रभासकडे चाललोय. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? हे एवढं सगळं घडून गेल्यानंतर तुला प्रभासकडे जायचंय? हे बघ, मी अजिबात जाणार नाही आणि तुला सुद्धा जाऊ देणार नाही. चिका, ऐक ना. विणा, तू ऐक माझं.
हे बघ, मी फार विचार करून हा निर्णय घेतलाय. तू चल, आपल्याला निघायचं. अगं पण का जायचंय तुला त्याच्याकडे? कारण मला प्रभासला समोरासमोर जाब विचारायचंय. त्याने हे सगळं का केलं याचं एक्सप्लेनेशन आता मला त्याच्याच तोंडून ऐकायचं. कळलं तुला? नाही चिका, त्याचा आता काही उपयोग नाही. का नाहीये? कारण मी सुद्धा काहीतरी ठरवलं. काय? सांगेन नंतर, कधीतरी सांग. नाही, आत्ता सांग. चिका मी सांगेन तुला. आत्ताच्या आत्ता सांग मला. पण नंतर सांगेन ना मी तुला. नाही, आत्ता सांग तू. चिका तुला माझी शपथ आहे. कुठे चाललीयस? घरी. अगं चहा तूच पी. चिका तर आता तुम्हाला पटलं असेलच, प्रभासची ओढ म्युझिक कडे आणि आपल्या बिझनेस मध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नाही. सॉरी टू से सर, पण अशी व्यक्ती आपल्या कंपनीच्या कुठल्याही पदावर असली तरी ती कंपनीचा विचार नाही करू शकत हो. आणि प्रभास जर का असून नसून काही फरक पडणार नसेलच तर मग तो नसलेलाच बरा ना. प्रभास नसला तरी त्याच्या जागी कोणतरी पाहिजे ना, नाहीतर कंपनीची कामं कोण करणार? कोण करणार म्हणजे? मी आहे ना, मी करणार. काय बोलतोस तू? तुला शक्य आहे का ते? म्हणजे कसं आहे सर, माझा मुलगा असला तरी त्याची कॅपॅसिटी आहे का नाही हे चेक करायला नको का? अगदी बरोबर आहे बाबा तुमचं, पण तुमच्यासाठी आणि तुमच्या माहितीसाठी सुद्धा सांगतो, गेल्या आठवड्याभरात मी आपल्या कंपनीच्या फायद्याचा जेवढा विचार केला ना, त्याच्यासाठी जेवढी मेहनत घेतलीये त्याच्यात 2%ही हा घेणार नाही. इनफॅक्ट मी सरांना आपल्या नवीन प्रोडक्टच्या लॉन्चचं प्रेझेंटेशन पण दाखवलंय. आता मी आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी एवढी मेहनत घेतोय तर मग प्रभासच्या जागी मीच असायला पाहिजे. हो, अर्थात डिसिजन म्हणजे फायनल डिसिजन तुम्हीच घ्या. I think Mr. Mihir is right. एवढ्या मोठ्या पोस्टला जर प्रभास असेल तर कठीण आहे. आय एम सॉरी सर, पण तुम्ही थोडं चुकताय. तुम्ही भरीच पडून निर्णय घ्यायची घाई करताय सर. आम्ही चुकतोय तर मग हे घ्या, बघा who's wrong and who's right. हे बघा, आमची एक इमेज आहे मार्केटमध्ये, आणि ज्या कंपनीचा उत्तराधिकारी अशी कामं करतोय ज्यात आम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेत, मार्केटमध्ये आमचं नाव खराब होईल नाही का? हे बघा, आम्हाला लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावाच लागणार आहे आता. बघा, आम्हाला लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावाच लागणार आहे आता. सर, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढं दाखवलं गेलं तेवढंच तुम्ही बघितलं, पण याची दुसरी बाजू तुम्ही बघितलीच नाही. सर, मी हे सगळं का केलं असा विचार तुमच्यापैकी कोणाच्याच मनात आला नाही? नो प्रॉब्लेम सर, मी एक्सप्लेन करतो. म्हणजे सर, ऍक्च्युली ना मला एक चॅलेंज दिलं गेलं होतं. अमुक वेळेमध्ये अमुक पैसा कमवून दाखवायचा. म्हणजे सर, तुम्ही कसं कंपनीतल्या एम्प्लॉईजना टार्गेट देता किंवा अख्ख्या कंपनीला टार्गेट देता, अगदी तसंच. आणि हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सर मी फक्त गोण्याचं नाही उचललं, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कामं केली सर. मी जेवण बनवलं, रात्रीची रिक्षा पण चालवली. बट प्रभास, आय थिंक माझं बोलणं अजून पूर्ण झालं नाही, आणि माझं बोलणं पूर्ण होण्याआधी मला एक कॉल करायचा आहे. सो इफ यू डोंट माइंड, कॅन आय? थँक्यू सर. मिकी, जरा हॉलमध्ये पटकन. हे प्रभास, काय काय चाललंय तुझं? हा, हे तुझे ते फुकटे बँडवाले नाही येतात, इन्व्हेस्टर्स आहेत,
त्यांचा प्रत्येक सेकंड खूप महत्वाचा आहे, कळतंय तुला? सर प्लीज, पण मला माझी बाजू मांडण्यासाठी शेवटची 15 मिनिटं मिळू शकतील का प्लीज? नाही ते आम्हाला ठरवू द्या. सर. ठीक आहे प्रभास, तुझी बाजू मांडायला तुला वेळ देतो आम्ही. थँक्यू सर.